स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण पेज नंबर 25 पर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या होत्या. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट पेज नंबर 26. पेज नंबर 26 आपण सुरू करूया. आपण त्याच्यावर फार काही ऍक्टिव्हिटीज नाही आहेत, तरी पण मी तुम्हाला सांगतो की त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत. तर स्पीच डेव्हलपमेंट नावाची ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी नंबर 6 स्पीच डेव्हलपमेंट. स्पीच डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुमचं भाषण जे बोलणं आहे ते बोलणं जर इम्प्रूव्ह करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल, एखाद्या आपल्याला भाषणाची आवड असते तर भाषण इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय करायचं, भाषण सुधारावं, भाषण करताना आपल्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून तिथे काही नियम, काही पॉइंट्स दिलेले आहेत. ओके, जसं आता ए कंटेंट. कंटेंट म्हणजे काय, भाषणाचा विषय. जो विषय आहे तो विषय खूप चांगला पाहिजे. मग तो विषय सांगताना काय काय करायचं, तर ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. टॉपिकचा विषय, त्याची ओळख करून द्यायची. एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज, ऑर्गनाइज थॉट्स एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही सांगायचं की तुमचे त्याच्याबद्दल मेन थीम काय, मुख्य विषय काय, क्लॅरिटी ऑफ मेसेज, तुम्हाला मेसेज देताना जो द्यायचा आहे त्या भाषणातून जे संदेश द्यायचा आहे तो संदेश क्लिअर असला पाहिजे, स्पष्ट असला पाहिजे. ऑर्गनाइज थॉट, जे काही थॉट्स आहेत, विचार आहेत, ते विचार ऑर्गनाइज्ड म्हणजे व्यवस्थित मांडणी करून ते विचार मांडायचे. ओके. सी मोरल अँड प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन विथ द एक्झाम्पल्स. त्याचे एक्झाम्पल पण द्या. जो विषय आहे तुमच्या स्पीचचा, भाषणाचा, त्या भाषणाच्या विषयाचे एक्झाम्पल्स, उदाहरण देऊन तो विषय तुम्हाला समोरच्या ऑडियन्सला पटवून द्यायचा असतो. आणि कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय, निष्कर्ष. तुमच्या भाषणाचा निष्कर्ष काय आहे, शेवटी काय म्हणायचं आहे तुम्हाला ते सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे. ओके. बी स्पीकिंग प्रेझेंटेशन. आता स्पीकिंग प्रेझेंटेशन म्हणजे जे आपण बोलतोय त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण कसं करायचं, त्याचे काय नियम आहेत, त्याच्यामध्ये मुख्य कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते सांगितलंय. ए वर्बल क्लॅरिटी, प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. वर्बल क्लॅरिटी म्हणजे काय, तुमच्या बोलण्यातली स्पष्टता. तुम्ही जे काही भाषण करताय, भाषण करताना तुमचं बोलणं हे क्लिअर ऐकू जायला हवं. तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमच्या शब्दामध्ये कुठला अर्थ आहे तो अर्थ क्लिअर असला पाहिजे. प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, शब्दांचा उच्चार स्पष्ट असला पाहिजे. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय, तुम्ही आवाज आवाजाची चढ उतार, आवाज वाढवताय, आवाज कमी करताय, हे जे काही व्हॉइस मॉड्युलेशन आहे ते व्हॉइस मॉड्युलेशन तुमचं असलं पाहिजे. आवाजामध्ये थ्रो असला पाहिजे म्हणजे आपला जो ऑडियन्स आहे तो समोर बसलेला आहे, म्हणजे अगदी शेवटच्या बेंचवरच्या मुलाला पण आवाज ऐकू येईल अशा प्रकारे आपला आवाज असला पाहिजे. त्याला म्हणायचं प्रोजेक्शन. बी प्रेझेंटेशन. स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, एबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. प्रेझेंटेशन, तुमच्या भाषणाचं प्रेझेंटेशन, सादरीकरण किती चांगलं आहे ते त्याच्याकडे बघितलं पाहिजे. स्पीकिंग स्टाईल, बोलण्याची स्टाईल कशी आहे, खाली मान घालून बोलताय, इकडे पण बोलताय, असं बोलताय. स्पीकिंग स्टाईल, बोलण्याची स्टाईल. मॅनरिझम, तुम्ही कोणत्या मॅनर मध्ये बोलताय, म्हणजे समोरच्याला एकदम ऑर्डर द्यायच्या स्वरूपात बोलताय की एकदम नम्रपणे बोलताय, ते मॅनरिझम. ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट, ऑडियन्स बरोबर तुमचा आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, म्हणजे ऑडियन्स कडे बघितलं पाहिजे, इकडे तिकडे बघून भाषण करायचं नाही, समोर बघून भाषण करायचं. एबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज, ऑडियन्सला तुम्हाला एंगेज ठेवता आलं पाहिजे, म्हणजे तुम्ही काय बोलणार आहात याची उत्सुकता ऑडियन्सला नेहमी पुढे 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 ताणली गेली पाहिजे. ऑडियन्सने तुमचं भाषण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला गुंग करता आलं पाहिजे तुमच्या भाषणामध्ये. ती एबिलिटी, ती क्षमता आपल्या भाषणात असली पाहिजे. पुढे सी कॉन्फिडन्स, जेस्चर्स अँड एक्सप्रेशन, स्टेज करेज, म्हणजे तुम्हाला उभं राहायचं करेज, धाडस तिथे पाहिजे, पाय थरथर कापायला नको, घाबरायला नको, कॉन्फिडन्स पाहिजे. ओके. जेस्चर्स अँड एक्सप्रेशन्स, तुमचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत, बॉडी लँग्वेज आहे, ती बॉडी लँग्वेज भाषण करताना सुद्धा तुम्हाला कळायला हवी की त्या प्रकारे, म्हणजे तुम्हाला जर एखादी घोषणा करायची, तुम्ही घोषणा करताना हात असे वर केले पाहिजे, डोळे मोठे केले पाहिजे, किंवा काही वेळेला हात वर करायची गरज नाही. ओके. तुम्ही हे जे काही हात मारे करताय हे सगळे एक्सप्रेशन्स आहेत, जेस्चर्स आहेत, बॉडी लँग्वेज आहे. तर ही बॉडी लँग्वेज, जेस्चर्स, एक्सप्रेशन्स, बोलण्यातला कॉन्फिडन्स, उभं राहण्यामधला कॉन्फिडन्स, स्टेज डेअरिंग, व्यासपीठावर कुठल्याही प्रकारची भीती तुम्हाला वाटली नाही पाहिजे भाषण करताना. ओके. सी युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी, तुम्ही तुमच्या भाषणासाठी
आवश्यक ती उपयोगी असे शब्द वापरले पाहिजेत. जे शब्द तुम्हाला भाषणामध्ये हवे आहेत ते शब्द तुम्ही वापरले पाहिजे. ओके, म्हणजे आता एक्झाम्पल दिले की तुम्ही भाषण कसं सुरुवात करू शकता इंग्लिश मध्ये. इट इज प्लेजर टू सी यू ऑल, आय एम हॅपी टू सी यू टुडे, इट इज गुड टू सी यू ऑल हियर. अशा प्रकारच्या कुठल्याही वाक्याने तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता. टुडेज टॉपिक इज, ओके, माय टॉक इज अबाउट, माय टॉपिक इज असं म्हटलं तरी चालेल. द पर्पज ऑर एम ऑफ दिस स्पीच असं म्हटलं तरी चालेल. I will focus on one or two or three major issues. If you have any question, feel free to ask me. असं सुद्धा बोलताना तुम्ही म्हणायला हरकत नाही. ओके, पुढची ऍक्टिव्हिटी आहे डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग स्पीच. स्पीच जेव्हा डिलिव्हर करताय, भाषण जेव्हा तुम्ही देताय, तेव्हा काय करायचं आणि काय करायचं नाही, त्याला डूज आणि डोंट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर डूज काय करायचं, टॉक स्लोली, हळू बोला. ओके, बरोबर बोलू नका, टॉक स्लोली. एम्फसिस कीवर्ड्स, जे मुख्य शब्द आहेत त्याच्यावर एम्फसिस करा. एम्फसिस म्हणजे काय, भर द्या, जोर द्या. तुम्हाला जे महत्त्वाचे शब्द बोलायचे आहेत त्या महत्त्वाच्या शब्दांवर जोर द्या, त्याला म्हणायचं एम्फसिस. बी कॉन्फिडंट, बोलताना कॉन्फिडंट राहा, घाबरून बोलू नका. बी कॉन्फिडंट, जेव्हा तुम्ही स्पीच देताय बोलताना तुम्ही काय असायला पाहिजे, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू ज्याला आपण म्हणतो. पुढे मेंटेन क्लॅरिटी, तुम्ही क्लॅरिटी मेंटेन करा. तुमच्या शब्दातला जो स्पष्टपणा आहे तो स्पष्टपणा तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत राखला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा बोलताना आपण चांगलं बोललो आणि नंतर संपता आपले शब्द अस्पष्ट आहेत, अनक्लिअर आहेत, असं नाही करता कामा नये. ओके, त्याच्यानंतर काय, तुम्ही मेंटेन आय कॉन्टॅक्ट विथ द ऑडियन्स. ऑडियन्स बरोबर आय कॉन्टॅक्ट ठेवा. ऑडियन्स कडे बघा, बोलताना इकडे तिकडे बघू नका, ऑडियन्स कडे बघून भाषण करा. ओके, हे झाले डूज अँड डोंट्स, काय करायचं नाही, भाषण करताना काय करणं टाळायचं किंवा काय करायचं नाही. तर डोंट मंबल. मंबल म्हणजे काय, पुटपुटणे, थोडं पुटपुटू नका. तुम्ही काय बोलताय हे समोरच्याला स्पष्ट ऐकू गेलं पाहिजे, पुटपुटायचं नाही. डोंट मंबल, मंबल म्हणजे पुटपुटणे. त्याच्यानंतर डोंट लुक अप अँड डाऊन, वर खाली सारखं बघू नका, समोर बघा. ऑडियन्स हा समोर आहे, सो डोंट लुक अप और डाऊन, डोंट लुक हियर अँड देअर, राईट साइड लेफ्ट साइड असं बघू नका. ऑडियन्सचा आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, ऑडियन्स बरोबर तुमची काय म्हणतो आपण नजरानजर झाली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर डोंट यूज हँड गेस्चर्स. हँड गेस्चर्स म्हणजे उगीच वारंवार असे हात वर करायची गरज नाही. ओके, बऱ्याच वेळेला आपले हात हलतात पण एवढे जेस्चर्स ठीक आहे, म्हणजे एवढे जेस्चर्स करायची गरज नाही. त्याच्यानंतर डोंट कीप स्पीकिंग लाऊडली और डोंट स्पीक लेंदी सेंटेन्सेस. लेंदी म्हणजे काय, फार मोठी वाक्य बोलायची गरज नाही, छोटी छोटी वाक्य बोलायची. स्मॉल सेंटेन्सेस यूज करा जेव्हा तुम्ही स्पीच कराल तेव्हा. ओके, तर अशा प्रकारे बरेचसे मुद्दे आहेत. तर पेज नंबर 26 वरची ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. आता पेज नंबर 27. पेज नंबर 27 वर परत तेच आहे, स्पीच बद्दलच ऍक्टिव्हिटी आहे. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर स्कूल एलोक्युशन कॉम्पिटिशन. इंटर स्कूल एलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा. एलोक्युशन, एलोक्युशन म्हणजे काय, वक्तृत्व, आणि कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. इंटर स्कूल म्हणजे आंतरशालेय. आंतरशालेय म्हणजे काय, 2 शाळांमध्ये किंवा 3 शाळांमध्ये 5 शाळांमध्ये जी काही स्पर्धा असते ती, त्यात तुम्ही भाग घेताय, पार्टिसिपेट करताय. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. जो सब्जेक्ट, जो विषय तुम्हाला दिलाय तो आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. ड्राफ्ट स्पीच टू प्रेझेंट इट इन अ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन मध्ये हे भाषण करण्यासाठी स्पीच ड्राफ्ट करा, म्हणजे भाषण तयार करा. आधी भाषण तयार करावं लागेल, लिहावं लागेल, त्याची बोलून प्रॅक्टिस करावी लागेल. तर हे सगळं कसं करायचं, तर त्याचे मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला. आता इथं मध्ये तुम्हाला डायग्राम दिसतोय की हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हा भाषणाचा सब्जेक्ट आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय दिलेले, मुद्दे दिलेले. त्या मुद्द्यांवरून ते स्पीच बनवायचे, भाषण तयार करायचे. ओके, जसं आता सेटिंग गोल, प्लॅनिंग, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, कॉन्फिडन्स,
hard work, perseverance, proper guidance, dedication, following examples of successful people, passion, sacrifice, never give up attitude. हे सगळे भाषण जे तुम्हाला बनवायचं आहे, लिहायचं आहे, त्याचे महत्त्वाचे मुद्दे, हे मुद्दे घेऊन वाक्य तयार करायची आहे. जसं आता सेटिंग गोल, आता जर आपण असं वाक्य तयार केलं की if we want to achieve success in our life, we must set our goal. जर आपल्याला लाईफ मध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला आपला गोल सेट केला पाहिजे, किंवा सेटिंग गोल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू अचीव सक्सेस इन लाईफ, असं पण तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. दुसरा मुद्दा काय, प्लॅनिंग. इफ यू वॉन्ट टू अचीव युअर गोल यू नीड प्लॅनिंग, यू मस्ट नीड प्लॅनिंग. You have to do planning of your career, you have to do planning of your goal. If you plan your goal you can achieve success in your life. अशा प्रकारचं सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. किंवा तिसरं काय आहे, नॉलेज, इन्फॉर्मेशन. ओके, यू मस्ट टेक नॉलेज फ्रॉम द वेरियस सोर्सेस if you want to achieve your goal, or you must take knowledge about your goal from different sources. तुम्हाला जर तुमचं गोल अचीव करायचं असेल, गोल म्हणजे काय, ध्येय, ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्याच्याबद्दलची नॉलेज आणि इन्फॉर्मेशन तुम्ही वेगवेगळ्या सोर्सेस कडनं घेतलं पाहिजे. मग तुम्ही टीव्ही वरून घ्या, तुम्ही एखाद्या सेमिनार मधून घ्या, तुम्ही बुक्स मधून घ्या, तुम्ही एखाद्या काउन्सिलर कडून बोलून घ्या. सो यू मस्ट टेक नॉलेज फ्रॉम काउन्सिलर, बुक्स, टीव्ही, ओके, एक्सपिरियन्स्ड पर्सन, एक्सपर्ट पर्सन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तर अशा प्रकारे ते तुम्हाला स्पीच बनवत जायचंय. लिहायचा भाग आहे तो रायटिंग स्किलला आपण बघूया. तर आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊ. पुढची ऍक्टिव्हिटी एक प्रोजेक्ट आहे. तर तुम्हाला प्रोजेक्ट तुम्ही घरी पण करू शकता. काय प्रोजेक्ट वर्क आहे, your goal this year is to successfully pass from secondary school, so let us be smart and note down the following. म्हणजे तुम्हाला आता तुमचं टार्गेट किंवा तुमचं या वर्षीचं गोल काय आहे की तुम्हाला ही जी सेकंडरी एक्झाम आहे, ही जी 10th एक्झाम आहे, ही 10वीची बोर्ड एक्झाम तुम्हाला सक्सेसफुली क्रॅक करायची आणि त्यात तुम्हाला सक्सेस मिळवायचा. हा तुमचा गोल आहे सध्याचा, या वर्षीचा. तर त्यासाठी काय काय करावं लागेल, तर मग आता त्याचं प्लॅनिंग कसं करायचं तुम्हाला दिलेलं आहे. जसं आता ए, स्पेसिफिक एरिया. स्पेसिफिक एरिया म्हणजे काय, सब्जेक्ट खास करून. मग सब्जेक्ट कोणते कोणते तुमचे अवघड जात आहेत, मग इंग्लिश आहे किंवा मॅथ्स आहे किंवा सायन्स आहे, जिओग्राफी आहे, तर त्याचं प्लॅनिंग करा. ओके, त्या स्पेसिफिक सब्जेक्टचं, त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं प्लॅनिंग करा की इंग्लिशमध्ये किती लेसन्स आहेत, सायन्समध्ये किती लेसन्स आहेत, जॉमेट्रीमध्ये किती चॅप्टर्स आहेत, याचं प्लॅनिंग करून त्याचा अभ्यास करा. बी, मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं जे गोल आहे, समजा तुम्हाला 90% मिळवायचे आहे, हे तुमचं गोल आहे, तर ते मेजरेबल आहे का, किंवा ते तुम्ही तेवढी कॅपॅसिटी आहे का, किंवा त्यासाठी मग काय काय करता येईल. सपोज तुम्हाला 90% मिळवायचे, मग कंपॅरिझन करा की तुम्हाला 9th स्टँडर्डला किती पर्सेंटेज, फर्स्ट सेमिस्टरला किती पर्सेंटेज आहे, वगैरे वगैरे. सो मग टेस्ट मध्ये युनिट टेस्ट पहिली, युनिट टेस्ट दुसरी, कसा तुमचा परफॉर्मन्स आहे त्याप्रमाणे कंपेअर करा. पुढे सी, अचिवेबल गोल. तुमचं गोल अचिवेबल आहे का, तुम्ही अचीव करू शकता का. 90% हे जर तुमचं गोल असेल तर ते तुम्ही प्राप्त करू शकता का, याचा विचार करा. ओके, मग त्याच्यावर टार्गेट ठरवा की तुम्हाला गुड आहात, तुम्ही एक्सलंट आहात, ओके, तुम्ही ॲव्हरेज आहात, हे टार्गेट आपलं ठरलं पाहिजे. ओके, पेज नंबर 28. पेज नंबर 28 वर काय सांगितलं आहे, डी, रिअलिस्टिक अप्रोच. तुमच्या गोल कडचा तुमचा जो अप्रोच आहे, तुमचा जो विचार आहे तुमच्या गोल बद्दलचा, तो रिअलिस्टिक ठेवा, वास्तववादी ठेवा. म्हणजे सपोज तुम्हाला 50 ते 60% मिळत असतील तर तुमचा जो 90% मिळवण्याचा गोल आहे तो रिअलिस्टिक नाहीये. कारण का एकदम एका वर्षामध्ये 30-40% वाढ होत नाही, झाली तर ती 5% किंवा हार्डली 10% होते, त्याच्यावर होत नाही. त्यामुळं सपोज जर आपल्याला 60% आहे तर 60 ते 70 होऊ शकतात, पण ते 90 क्रॉस होऊ शकत नाही. सो तुमच्या गोल कडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी ठेवा, असं म्हणले. तुम्हाला जो लेसन दिला आहे त्या लेसनच्या आधारे हे सगळं प्लॅनिंग करायचं आहे. आणि बाकी टाइम बाउंड ऍक्शन वगैरे मग तुम्ही काय काय करणार आहात, कुठल्या दिवशी कोणत्या सब्जेक्टची रिव्हिजन करणार, याचा एक टाइम टेबल बनवा, त्याप्रमाणे अभ्यास करा, असं सांगितलेलं आहे. ओके, तर ह्या
ऍक्टिव्हिटी सगळ्या संपल्या. आता ऍक्टिव्हिटीच्या पुढे काय आहे? लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी हा तुमचा ग्रामरचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. आता या ग्रामरच्या पार्ट मध्ये तुम्हाला फर्स्ट पार्ट दिलाय पेज नंबर 28 वर बघा. पेज नंबर 28 ऍक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी. फर्स्ट इज जेरंड. ओके, आता जेरंड काय आहे? When the ing form of a verb is used as a noun, it is known as gerund or verbal noun. Okay, म्हणजे तर फॉर एक्झाम्पल आपण वर्ड घेतला कुक, हा वर्ड आहे आणि ह्याला मी ing लावला तर काय वर्ड तयार झाला? कुकिंग. ओके, आता जर हे मी वाक्यामध्ये रूपांतर केलं, मी लिहिलं आय लव्ह कुकिंग, मला कुकिंग आवडतं. इथं कुकिंग हा जो सब्जेक्ट हे जो वर्ड आहे तो वर्ड नाउनचं काम करतो. नाउन म्हणजे काय? नाम. म्हणून याला आपण म्हणूया जेरंड. काय म्हणायचं? जेरंड. ओके, जेरंड आहे का? तर कुकिंग इथं नाउन आहे. आता हेच जर वाक्य दुसऱ्या टाइपने लिहिलं की आय एम कुकिंग, ओके, हे जर लिहिलं तर इथं कुकिंग हा जो वर्ड आहे हा कुकिंग वर्ड इथं वर्ब आहे. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. म्हणजे तो या वाक्यात जेरंड नाही, कारण तो नाउन नाही. जर वाक्यात आयएनजी प्रत्यय लागलेला शब्द नाउन म्हणून काम करत असेल तर तो वाक्यामध्ये काय असतो? जेरंड. जर तो वाक्यामध्ये वर्ब म्हणून काम करत असेल तर तो जेरंड नसतो, हे लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे. For example, the fighting went on. Here we see that ing form of the verb fight is used as a subject. The fighting went on. Fight ला ing लावलाय, पण fighting हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे तो नाउन आहे आणि तो नाउन आहे म्हणजे तो कोण आहे? जेरंड आहे, हे लक्षात ठेवा. It does a work of a noun. Read the following examples of gerund. गार्डनिंग इज एन आर्ट. या वाक्यामध्ये गार्डनिंग सब्जेक्ट आहे, नाउन आहे, म्हणून जेरंड आहे. पुढे कुकिंग इज सायन्स. या वाक्यामध्ये कुकिंग वाक्यातला सब्जेक्ट आहे, तो नाउन आहे, म्हणून तो जेरंड आहे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. याच्यामध्ये रीडिंग हा वाक्यातला सब्जेक्ट नाही, लक्षात ठेवा. रीडिंग हा वाक्यातला ऑब्जेक्ट आहे, पण तो नाउन आहे आणि म्हणून तो जेरंड आहे. आय लाइक रीडिंग मोर दॅन रायटिंग. या वाक्यामध्ये सुद्धा रीडिंग आणि रायटिंग हे सब्जेक्ट नाहीत, पण ते नाउन आहेत, म्हणून ते जेरंड आहे. सब्जेक्ट असेल व नसेल, जर तो नाउन असेल, आयएनजी प्रत्यय लागलेला कुठलाही शब्द जेव्हा नाउन म्हणून येतो तेव्हा तो जेरंड असतो. वर्ब असेल तेव्हा तो जेरंड नसतो, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊ. तर पुढे काय म्हटलेलं आहे? इन्फिनिटिव्ह. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे इन्फिनिटिव्ह. तुम्हाला माहिती आहे इन्फिनिटिव्ह काय असतं? इन्फिनिटिव्ह म्हणजे ज्या वर्बच्या आधी आपण टू लिहितो. ओके, आता हे कुकिंग शब्द घेतलं. कुकिंग मध्ये समजा मी लिहिलं टू कुक, हे झालं इन्फिनिटिव्ह. टू राईट हे झालं इन्फिनिटिव्ह. टू वर्क हे झालं इन्फिनिटिव्ह. एखाद्या वर्बच्या अगोदर जेव्हा टू येतो, वर्ब हा शब्द नाही, हे सगळे काय आहेत? वर्ब्स आहेत. वर्ब्स. वर्ब्स म्हणजे काय? क्रियापद. ही सगळी क्रियापद आहेत. कुक, राईट, वर्क. या वर्बच्या आधी जेव्हा टू येतं तेव्हा त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह. लक्षात ठेवा. वाक्यामध्ये जर असे वर्ड आले की इन्फिनिटिव्हला अंडरलाइन करा, तेव्हा वाक्यात लक्ष द्यायचं की टू च्या पुढे क्रियापद आलाय का? अंडरलाइन करून टाका. टू च्या पुढे क्रियापद आलाय का? अंडरलाइन करून टाका. टू च्या पुढे एखादं क्रियापद आलाय का? अंडरलाइन करून टाका. कारण हे सगळे काय असतात? इन्फिनिटिव्ह असतात, हे लक्षात ठेवा. Sometimes the form of the verb in the sentence names the action but does not change according to tense. आता ही जी क्रियापद आहे it does not change according to tense. टेन्सच्या सिक्वेन्सने बदलत नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण लिहिलं आय राईट, ओके, त्याच्यानंतर आपण लिहिलं आय रोट. काय फरक झाला? टेन्स नुसार ह्याच्यामध्ये बदल झाला. आय राईट प्रेझेंट टेन्स आहे, आय रोट पास्ट टेन्स आहे. म्हणजे इथे प्रेझेंट टेन्स आहे, इथे पास्ट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये
क्रियापदात बदल झाला, हे काय बदललं नाही. आय हा सब्जेक्ट नाही बदलला, पण हे बदल झाला. पण इन्फिनिटिव्ह बदलत नाही. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू राईट आणि आय लाईक टू राईट. बघा आता इथं लाईकचा लाईक झाला, पण टू राईट मध्ये बदल झाला नाही. म्हणजे इन्फिनिटिव्ह मध्ये अकॉर्डिंग टू टेन्स कोणताही चेंज होत नाही, ते असतात इन्फिनिटिव्ह. हे इन्फिनिटिव्ह नाहीये, लाईक अँड लाईक हे इन्फिनिटिव्ह नाहीये, हे इन्फिनिटिव्ह आहे. मग याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, कुठलाही टेन्स असो, अकॉर्डिंग टू टेन्स इन्फिनिटिव्ह चेंज होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे जाऊ. टेन्स, नंबर और पर्सन. मग टेन्स आता इथं समजा नंबर ऑफ पर्सन असं आहे. समजा आता शी लाइक्स टू राईट असंच राहणार. ओके, वी लाईक टू राईट. म्हणजे टेन्स किंवा सब्जेक्ट एकवचन अनेकवचन काही असेल तरी सुद्धा इन्फिनिटिव्ह मध्ये कुठलाही चेंज होत नाही. अकॉर्डिंग टू टेन्स, अकॉर्डिंग टू नंबर ऑफ पर्सन याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही, हे लक्षात ठेवा. मग त्याला सच फॉर्म ऑफ वर्ब इज नोन ॲज नॉन फायनाइट वर्ब और ॲज अन इन्फिनिटिव्ह. म्हणजे यांना काय म्हणायचं, नॉन फायनाइट. हे नॉन फायनाइट आहे, हे पण नॉन फायनाइट आहे, हे पण नॉन फायनाइट आहे. लक्षात आलं, कारण यांच्यामध्ये कुठलाच चेंज होत नसतो. अँड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ और विदाउट टू. कधी कधी विथ टू पण येतो आणि कधी कधी विदाउट टू सुद्धा येतो. एक्झाम्पल दिलेलं आहे, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. टू ड्रिंक टी, टू ड्रिंक इन्फिनिटिव्ह. कॅन यू नेम द बेवरेज. अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेंस. ओके, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स. टू रीड काय इन्फिनिटिव्ह आहे. कॅन आय रीड द बुक. द बुक काय इन्फिनिटिव्ह नाउन आहे. टू बी और नॉट टू बी. टू बी और नॉट टू बी इन्फिनिटिव्ह आहे. ओके, पेज नंबर 29 वर बघा. आता पेज नंबर 29 वर काय, फायनाइट वर्ब. हे नॉन फायनाइट वर्ब आहे. नॉन फायनाइट वर्ब का, ह्याच्यामध्ये चेंज होत नाही. मग फायनाइट मध्ये काय असेल, फायनाइट मध्ये चेंज होतो. समजलं. मग फायनाइट मध्ये काय चेंज होतो, तर अकॉर्डिंग टू टेन्स बदल होतो, अकॉर्डिंग टू नंबर ऑफ पर्सन बदल होतो. म्हणजे एक वचन अनेक वचन, नंबर ऑफ पर्सन बदल होतो. ओके, तर हे फायनाइटचे जे एक्झाम्पल आहे, फायनाइटचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता थांबूया. थँक्यू.